नमस्कार मित्रांनो. तर मी बऱ्याच दिवसांपासून आपलं भेट होत नाही आहे, पण आज भेट मला करावीशी वाटली. तर मला असं वाटतंय की बऱ्याच दिवसानंतर आपण जेव्हा भेटलो, तर आपल्यात एक इंटरॅक्शन होतं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे, मला असं वाटतं. तर मी कधीतरी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपले विचार तुम्हाला मांडतच असतो. पण मित्रांनो, मला असं वाटते की हा एक व्हिडिओ नसून एक जगण्याचं माध्यमसुद्धा आहे. कारण YouTube, Instagram याच्यासारख्या सोशल मीडियाने भरपूर लोकांचं पोट भरतायत. तर तुम्ही चांगला कंटेंट द्या, लोकं बघतायत तुमच्या कंटेंटला म्हणजे जर तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल, डझंट मॅटर की तुमचा कॅमेरा कसा आहे, तुमचा माईक कसा आहे. थोडाफार समजा तुम्हाला जर क्लॅरिटी वगैरे पाहिजे असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला भेटतात. पण तुम्हाला जर सुरुवात करायची आहे, तर तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकता. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड कसं आहे डझंट मॅटर. तर विषय असा अन्यायाला 100% त्याच्या बॅक साईडला लाथ बसलीच पाहिजे. चांगल्या कामाचं प्रोत्साहनसुद्धा झालं पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुकसुद्धा झालं पाहिजे. आणि सगळ्यात आधी तर मी कौतुक करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक करत असतो. कारण की त्यांचं कौतुक कोणीतरी केलं पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या मी तुम्हाला आणत असतो. पण ना माझी एक विचार आहे, माझा एक म्हणजे असा आहे, जे यंगस्टर आहेत, जे काही पोरं डिप्रेशनमध्ये जात आहेत, काही गोष्टी घडताना किंवा काय. तर मला ना त्यांच्यासाठी एक सीरीज आणायची होती. मी खूप विचार केला खूप दिवसानंतर म्हणजे मला असं वाटलं, की एक सीरीज पाहिजे. सीरीजमध्ये म्हणजे काय आहे माहिती आहे का, की ज्या पोरांनी म्हणा, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी 1-2 पाऊल पुढे गेलेत. म्हणजे 1-2 पाऊल म्हणण्यापेक्षा जे आय-टीमध्ये चांगल्या पोझिशनला आहेत, आय-टी सेक्टरमध्ये, जे डॉक्टरकीच्या चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, नंतर ॲडव्होकेट आहेत, नंतर असे जे फील्डमध्ये आहेत, ज्यांनी त्यांच्या फील्डमध्ये चांगलं काम केलं आहे. मी अशा लोकांना भेटणार आहे आणि त्यांच्यासोबत जो माझा पॉडकास्ट आहे, तो तुमच्यासाठी आणणार आहे. हे बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनामध्ये होतं, की आपल्याला करायचं आहे. येणार ते 100% येणार. आता जे हळू-हळू मी त्यांच्याशी कनेक्ट करतोय आणि हळू-हळू कनेक्ट झाल्यानंतर मी त्यांना त्यांचे पॉडकास्ट सुरू करणार आहे. तर मला त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि त्यांनी कसं स्ट्रगल केला, कशी सुरुवात केली आणि आज ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात आपण म्हणजे कशा त्यांनी संघर्ष कसा केला आणि कशा पुढे चालले. तर मला हे सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर मी म्हणजे जे यंगस्टर आहेत, त्यांना मी सांगू शकतो, की तुम्ही खचून न जाता, तुम्ही जिथं खचलाय, तर तिथून कसा मार्ग काढायचा यातून मला जो पॉडकास्ट तुम्ही बघणार आहे, जो पॉडकास्ट मी करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारणार आहे. तर यातून तुम्हाला कसं वाटतंय आणि मला सांगा. आपण अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर काय असेल तर मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.